धरतीची आम्ही लेकरं
शेतावर जाऊया सांगाती गाऊया, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवणी गाती जशी रान पावर, राणीवणी गाती जशी रान पावर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. मेहनतची मनीवरी केली वरी सबरी, मेहनतची मनीवरी केली वरी सबरी, आज आलं परत तुले शिवार, आज आलं परत तुले शिवार, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. शाळुगला मोती चमचम चमकती, शाळुगला मोती चमचम चमकती, मोत्याची साल भरी खाऊ भाकर, मोत्याची साल भरी खाऊ भाकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. कुणी नाही चाकर, नाही कणी येत कुणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, धरतीची. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते, अरे खायला देते पाणी घेऊन येते, अरे खायला देते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते. गमपसा बम 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 बोले, बम चिक बोले, मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे. तुमच्या या छानशा गाण्याबद्दल आपण सुंदर असा डान्स केला ना, तर आपल्या गावातले कृषीभूषण आबासाहेब हिरालाल जाधव यांच्याकडून तुम्हाला खाऊसाठी म्हणून 250 रुपये बक्षीस आहेत. सर्वांनी एकदा छानपैकी आपल्या पद्धतीतल्या टाळ्या वाजूयात. धन्यवाद आबासाहेब. नमस्कार. आज आपण ज्या परिसरात आलोय हे आपलं कुरवेल आणि तावशे या दोघं गावांचं शिवार. हे शिवार आपण बघितलं असेल रस्त्याने येताना, हिरवगार आणि बागायती पिकांनी भरगच्च असं हा पूर्ण शिवार आहे. इथे वेगवेगळी पपई, केळी यासारखी बागायती पिकं घेतली जातात. तर या पिकांच्या मागे ज्यांची विचारसरणी आहे असे आपल्या कुरवेल गावाचे प्रगतशील शेतकरी, ज्यांना महाराष्ट्र राज्याचा कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आणि अभिमानाची बाब म्हणजे आबासाहेबांचे वडील, आपण ज्यांना सर्वच जण ओळखतो, गोरखतात्या या नावाने आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते. तात्या पण आपल्याच शाळेचे विद्यार्थी आहेत आणि आबा पण आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत. ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि
आता आपण आबासाहेबांकडून त्यांचे विचार ऐकून घेऊयात की त्यांनी जो कृषीभूषण पुरस्कार मिळाला, ती जे प्रगतशील शेती करतात, तर यांच्या बाबतीत आबासाहेब आपल्याला काही 2 मिनिटं मार्गदर्शन करणार आहेत. तर सगळ्यांनी आपण आबासाहेबांना ऐकूयात. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? माझं गाव कुरवेल, कृषीभूषण हिरालाल चन्नू पाटील कुरवेल. मी आपल्या कुरवेल आणि तावसा शेती माझी दोघं गावांमध्ये आहे. बाळांनो, आपण जे आज सहल घेऊन आलेत आज चामुंडा मंदिरवर, ते मला खूप आनंद झाला. बेटांना खूप असं शाळेत, मी सुद्धा मराठी शाळेत शिकलो आहे, आपले कुरवेल हायस्कूलला शिकलो आहे. आपले हरिगुरुजी जे ते माझ्या पुढे 2 वर्ष असतील असं माझं मतच आहे. पण शाळा ही खूप आपली जे कुरवेलची शाळा आहे ही नावाजलेली शाळा आहे, तावशे बुद्रुक आणि कुरवेल. शाळा शिकल्यानंतर मी 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. 10वी नंतर मग मी शेतीमागे लागलो. शेतीत काही खूप प्रयोग केले मी. शेती अशी आहे की शेती काय देत नाही. बघा तुम्ही, शेतीपासून आता तुम्हाला गोडवा काय, साखरसुद्धा ही शेतीपासून, पेरू काय असतील, हे फळं असतील, काही असेल, ही शेतीच देते. ही माती, काळ्या मातीत खूप काय, जे शेतकऱ्याची फक्त इच्छा असली पाहिजे. आणि आता तुम्ही शेती करायलापेक्षा आता तुम्ही शाळा शिकतायत, याच्यातून काही मुलं शिक्षणातून काहीतरी नोकरीतून मार्ग काढतील. कोणी शेती करेल, कोणी काही धंद्यात जातील, कोणी काहीतरी म्हणजे एक अधिकारी बनेल. याच्यातून खूप शिकायला भेटतं. आणि शेतीत काय बघा, 4 ऋतू असतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात. पावसाळ्यात काय पेरतो आपण? पावसाळ्यात डाळीचे मूग, ज्वार, हायब्रिड, हे असे, केळी, मिरगबाग. आणि दसऱ्याच्या टायमाला रब्बी हंगाम असतो, दादर, हरभरे, गहू, अजून केळी लावतात, त्याला कांदेबाग म्हणतो. हात बंद ठेवा बाळा. जैनचे कोणी आता प्रयोग करायला लागले चांगल्या शेतीचे. जैनचे कोणी अजितचे, कोणी रामबायटेकचे, खूप सुविधा निघाले. टिसूच्या आता बघा तुम्ही, डाळिंब निघाले, मोसंबी निघाली, जाम, पेरू निघाले, खूप आहे शेतीत. शेती काळी माती अशी आहे तर कोणालाही आपल्याला भुके राहू देणार नाही. शेतीत आपले फक्त प्रयोग करायला पाहिजे. आणि आपण जे प्रयोग केले ते हमीने केले पाहिजे. दुसऱ्याने सांगितलं म्हणून करतोय, केलं म्हणून करतोय, आपल्याला जिद्द पाहिजे. तसे आता तुम्ही सर्व मुलं आहेत, याच्यातून कोण काय बनणार हे तुम्ही जिद्द करा. कोणाला काय कलेक्टर बनायचंय, कोणाला डॉक्टर बनायचंय, कोणाला PI बनायचंय, कुठले अधिकारी बनायचे हे आपण ठरवा. हे 2 शब्द बोलून मी थांबतो. धन्यवाद आबासाहेब. आपण आमच्या विद्यार्थ्यांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात त्या आमचे विद्यार्थी नक्कीच पूर्ण करतील. आणि त्यांना ते अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही जो त्यांना सहकार्य लागणार आहे, आमचं जे मार्गदर्शन लागणार आहे, ते तुमच्या आशीर्वादाने आम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. तरी आपण आमच्या विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल आमच्या शाळेतून आपले मनस्वी धन्यवाद.